नमस्कार. आपण पाहत आहात तारा न्यूज. तर आता निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण एका उमेदवाराकडे येऊन पोहोचलो आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मधील उमेदवार आहेत. महानगरपालिकेची निवडणूक सध्या सुरू आहे. माघार घेण्याचंही प्रकरण आता सुरू आहे आणि कृष्णराज महाडिक यांनी माघार घेतली प्रभाग क्रमांक 3 मधून आणि इथेच भाजपने विजेंद्रसिंह माने यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तर त्यांचं नेमकं आता विकासाचं विजन काय असणार आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. नमस्ते सर, तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर सर, आता विकासाचं आपलं नेमकं विजन काय असणार आहे? आता कृष्णराज महाडिक यांनी माघार घेतलेली आहे, पण भाजपनं आपल्यावरती विश्वास दाखवला आहे. तर याबद्दल तुमची भूमिका काय असणार आहे? निश्चितच मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला आनंद वाटेल. भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे, हा पक्ष संविधानवर चालणारा आहे. त्याची एक घटना आहे आणि घटनेवर हा पक्ष चालत असतो आहे. आणि या पक्षामध्ये काम करणारे सर्वच कार्यकर्ते हे पक्षाचे सर्व वरिष्ठांचे आदेश पाळत असतात. मगाशी तुम्ही माननीय कृष्णराजजी महाडिक यांचं नाव घेतलं आणि त्याच्या संदर्भात जोडला, पण त्यांना उमेदवारी संदर्भातले जे आदेश होते ते माननीय प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे त्यांनी त्यांना दिलेले होते. पण काही कारणास्तव इतर जिल्ह्यांमध्ये काही थोडे उमेदवारी अर्जांवरनं जे काही नाराजी चालू होती उमेदवारांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये, त्याचा विचार करून प्रदेश पातळीवर हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे त्यांना ते माघारी घ्यायला लागलेले आहे. आता पक्षाच्या दृष्टीने हा निर्णय कितपत महत्त्वाचा आहे असं तुम्हाला वाटतं? निश्चितच पक्षाच्या बाबतीत जर विचार केला तर कृष्णाजी हे आज त्यांना यूथ आयकॉन म्हणून बघितलं जाते आणि त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमधून ते कामांमध्ये लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे आणि एक त्यांनी वेगळी इमेज स्वतःची क्रिएट केलेली आहे. तसंच आज त्याचा विचार केला तर ठीक आहे की यामध्ये त्यांना एक आता मोठी संधी आहे की त्यांना इथं एका प्रभाग क्रमांक 3मध्ये न बघता ते पूर्ण शहरात काम करू शकतात आणि शहराच्या बाकीच्या इतर मतदारसंघामध्ये पण ते चांगल्या पद्धतीनं उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करतील. आणि माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी प्रदेशावरती गेले 6 वर्ष काम करतो आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवरती मी माझं काम केलेलं आहे. सामाजिक कार्यक्रम चालू आहेत. त्यामुळे माहेर काय एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे आणि त्याबद्दल मी सर्व वरिष्ठांचा आभारी आहे. सर, आता तुम्ही म्हणालात तसं प्रदेश पातळीवरती तुम्ही काम करत असताना प्रभागातून निवडणूक लढवण्याचा निर्णय तुम्ही का घेतला आहे? नाही, 2005 साली कॉलेजमध्ये असताना कॉलेज जीवनामध्येच आम्ही दी नीड फाउंडेशन म्हणून हेल्पिंग पीपल्स इन नीड म्हणजेच गरजू लोकांना मदत करा अशा स्लोगन घेऊन आम्ही लोकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही एक संस्था स्थापन केली आणि त्यामध्ये एक छोटंसं आम्ही एक रोपटं लावलेलं होतं. ते आज वृक्ष झालेलं आहे आणि सुरुवातीला आम्ही एक 5-10 मित्रांनी ही संस्था चालू केली होती आणि त्या संस्थेच्या माध्यमात आता 350 ॲक्टिव्ह मेंबर्स आमचे काम करतात, ज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी जे काही समाजोपयोगी कार्यक्रम असतील किंवा जेव्हा असे काही नॅचरल डिझास्टर येतात, जेव्हा पूर परिस्थिती होती, कोरोना परिस्थिती होती, इमर्जन्सी ब्लड सर्व्हिसेस होते, डेंग्यूच्या काळामध्ये ब्लड प्लेटलेट्स डोनेट करावे लागत होते, अशा विविध चांगल्या समाजोपयोगी कार्यक्रमात आम्ही पहिल्यापासून कार्यरत आहोत. आणि प्रभाग 3मध्ये हा जो मतदारसंघ आहे हा याची बूथ रचनेपासून प्रत्येक वेळेस आम्ही या कामामध्ये सहभागी आहे. पक्षाने दिलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये आमचा सहभाग हा ग्राउंड लेवलला इथं पहिल्यापासून असल्यामुळं असा काय विचार नाही की प्रदेशाचं जरी पद असलं तर त्या प्रत्येक व्यक्तीला हे बूथपासून सुरुवात करावी लागते. आज मीही बूथ अध्यक्ष आहे, त्यामुळे 1000 लोकांची म्हणजे साधारण 250 परिवारांची माझ्यावर ही पक्षाची जबाबदारी आहे. त्यामुळं तसं काय मला वाटत नाही. सर, आता रुईकर कॉलनी, महाडिक कॉलनी, बापट कॅम्प, जाधववाडी, मार्केट यार्ड, गांधीनगर रोड हे सगळे आपल्या प्रभागात येतात. तर इथं मुख्य समस्या कोणत्या आहेत असं आपल्याला वाटतं? प्रमुख समस्या म्हणजे इथं आता जो तुम्ही भाग सांगितला, जाधववाडी हा भाग थोडासा गावभाग एरियामधला आहे. त्यामधला पूर्ण जाधववाडी आमच्याकडे येत नाही, तर कुंभार वसाहतचा जो भाग आहे तो आमच्याकडे येतो. तिथं मुख्य समस्या जर विचार केला तर आता त्यात थोडं राज्य पातळीच्या निर्णयाचे विषय आहेत की ज्यामध्ये कुंभार समाजाचा वरती POP वरती गणपती मूर्ती तयार करणे हा त्यांचा मोठा व्यवसाय होता. पण त्यामध्ये आता थोडं शाडूच्या मूर्तीसाठी प्राधान्य दिलं जाते की निसर्गाचं हानी टाळण्यासाठी. त्यामुळं तो एक त्यांचा प्रश्न आहे. तिथला रस्ता थोडासा वाईड होणं, तिथं पार्किंगची व्यवस्था असणे, कारण गणेश उत्सवाच्या वेळेस तिथं पार्किंगची सुव्यवस्था व्यवस्थित करणं गरजेचं आहे. राहिलेला भाग जो तुम्ही म्हटला मसोटीमळा, मन्नाडेमळा, यामध्ये ते इंडिव्हिज्युअली त्यांचे स्वतःचे शेती आहेत आणि शेतींमध्ये त्यांनी घरं बांधलेली आहेत आणि तो फार सधन भाग आहे. आणि मार्केट यार्डचा जो भाग आहे तो पूर्ण कमर्शियल आहे, ज्यामध्ये वेअरहाऊसेस आहेत आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आडत दुकानं आहेत किंवा आडत व्यवसाय, गूळ व्यवसाय, इतर फळ मार्केट, भाजी मार्केट आहे. त्यात अंतर्गत APMCची ती जबाबदारी येते की APMCनं आत इंटरनल
त्यांचे जे काही पार्किंग आणि हे करणं गरजेचं आहे त्यांचं ते प्रोव्हाइड करता येत नाही. त्यामुळे ते कसं व्हायला लागलं आहे की ज्योतिबा हॉटेलचा जो रोड आहे, हायवेचे जे रोड्स आहेत तिथं ट्रक्स रात्रीच्या लागून राहिले जातात. त्यामुळे याच्यावर आम्हाला पुढं प्रभागामध्ये जनतेनं विश्वास दिल्यानंतर आम्हाला त्यावर चांगलं काम करायचं आहे. आता या प्रभागात प्रमुख समस्या जर आपण बघितलं तर रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा आणि पार्किंग या प्रश्नांवरती आपली प्राथमिकता काय असेल? निश्चितच यामध्ये आता काम करत असताना माननीय आमदार अमल माडिक साहेब यांच्या माध्यमातून अमृत 2 योजनेचं काम आता या मतदारसंघामध्ये चालू आहे. इतक्या 60-70 वर्षांमध्ये ड्रेनेज पाईपलाईन इथं नव्हती. आज त्यांनी अमृत 1 योजनेच्या माध्यमातून पण बरेच म्हणजे शेकडो कोटी रुपये खर्च करून इथं अमृत 1 योजना आणून दिली, ज्यामध्ये स्वच्छ पाणी लोकांना मिळेल अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे. 60-70 वर्षांमध्ये जी ड्रेनेज लाईन नव्हती ती अमृत 2 योजनेच्या माध्यमातून होत आहे. आणि रस्त्याच्या बाबतीत म्हटलं तर साधारण 80-85% रस्ते झालेले आहेत. आता अमृत 2मध्ये जे काही खराब झाले असतील ते कॉन्ट्रॅक्टर परत ते रिइन्स्टॉल करतील. आणि गटर्स थोडेफार आहेत की जे जुन्या काळात त्या पद्धतीनं जुनी लोकसंख्या विचारात घेऊन केलेले होते, ते थोडे आता नवीन आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या पाण्याचा फ्लो सगळा बघून नवीन इन्स्टॉल करायला लागतील. ठीक आहे, एवढंच. बाकी मार्केट यार्डमधील आता जी पार्किंगची आपण सोय नाही आहे म्हणतोय किंवा व्यापाऱ्यांच्या अडचणींबाबत आपली ठोस भूमिका काय असेल? वाहतूक कोंडी आता तिथं सध्या जास्त होताना आपल्याला बघायला मिळतं, तर तुमची भूमिका काय असेल? ॲक्च्युली तिथं बे सिस्टीम होणं गरजेचं आहे पार्किंगसाठी आणि त्याला टोकन सिस्टीम त्यांनी APMCने करणं गरजेचं आहे. तर बे सिस्टीम कशासाठी? कारण त्यांनी स्मॉल युटिलिटी व्हेकल, लाईट युटिलिटी व्हेकल आणि हेवी युटिलिटी व्हेकल हे जे 3 प्रकार आहेत ट्रान्सपोर्टेशनचे, तर त्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये त्यांनी त्या पद्धतीनं पार्किंग व्यवस्था इंटरनल टोकन सिस्टीमवर करणं गरजेचं आहे की 9 ते 11 वेळेत ह्या साधारण भाजी मार्केटच्या ज्या गाड्या आहेत ते साधारण पहाटेच्या वेळेस येतात, तर त्या पहाटेच्या वेळेसचा त्यांचं एक टोकन सिस्टीम वेगळं. बाकी आडत दुकानदाराचे जे आडत व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी सिस्टीम. साखर उद्योग मोठ्या प्रमाणात आहे, गूळ उद्योग मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यांचे मोठे ट्रक्स असतात, तर त्यांचं असोशिएट पार्किंग वेगळ्या पद्धतीने बे करणे आणि त्यांना ते टोकन सिस्टीममध्ये आत घेणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही रुटीन प्रोसेस केलं तर ते रस्त्यावरचं थांबणारं जे पार्किंग आहे ते कमी होईल आणि यातनं जे काय घडणारे अपघात आहेत ते पण थांबून जातील असं मला वाटतं आहे. या प्रभागात सर कोल्हापूर शहरातील एक रिकामा प्लॉट आहे, तर त्यावरती वेगळं काही करण्याचा आपला काही उपक्रम असेल का? निश्चितच असा एखादा जर काय प्लॉट असेल किंवा एखादी जागा असेल की जी समाजोपयोगी कार्यक्रमासाठी वापरता येत असेल, तर त्यामध्ये त्याच्यावरती प्रोजेक्शन्स लक्षात घेऊन, लोकांची गरज लक्षात घेऊन आणि लोकांना समाजोपयोगी काय आपल्याला करता येईल चांगल्या पद्धतीनं त्याचा पहिल्यांदा विचार केला गेला जाईल. आणि तसंच आमच्याकडे या प्रभाग 3मध्ये फार चांगला आर्किटेक्ट्स लोक राहतात, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, बिल्डर्स आहेत, त्यांचीही मतं यामध्ये घेऊन चांगलं डेकोरेटिव्ह आणि इफेक्टिव्ह जे लोकांना कायमस्वरूपी उपयोगात येईल असं एखादं गार्डन असू शकेल किंवा थिएटर असू शकेल किंवा इथं आता ज्येष्ठांसाठी कुठलंही केंद्र नाही आहे, तर ज्येष्ठांसाठी एखादं केंद्र आपल्याला उभारणी करता आली तर असं एक कम्युनिटी सेंटर आपल्याला तिथं काय कशा चांगल्या पद्धतीने लहान मुलांसाठी खेळासाठी असा सगळा विचार करून एक कम्युनिटी सेंटर आपल्याला तयार करता येईल की जेणेकरून पूर्ण परिवार म्हणजे घरांमध्ये आपण विचार केलं बागेत गेले तर मुलंच तिथं एन्जॉय करतात, वॉकिंग ट्रॅकवर गेलं तर एक साधारणपणे 15 वर्ष ते 35-40 वर्षाची लोक म्हणजे तिथं एन्जॉय करतात. तर तसं न करता की एक कम्युनिटी हब केलं तर पूर्ण परिवार तिथे येऊन स्वतःचा वेळ तिथं चांगल्या पद्धतीनं ते रिलॅक्स करतील आणि त्याचं एन्जॉय करू शकतील. अशा पद्धतीनं आम्ही काय तर त्याच्यावर काम करू शकेन. तर सर आता या प्रभागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट किंवा स्टार्टअपसारख्या काही उपक्रम आपण राबवणार आहात का? निश्चितच भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून बऱ्याच शासकीय उपाययोजना आणि शासकीय स्कीम्स चालू आहेत आणि त्या माध्यमातून इथं बरेच सेंटर आहेत माझ्या भागामध्ये, कम्प्युटर सेंटर्स आहेत, त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम सेंटर आहेत. त्यामध्ये बरीच मुलं आता त्याचा लाभ घेत आहेत आणि तसे त्यांना पुढं चांगले जॉब मिळतात किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना त्याची मदत होत आहे किंवा छोटे छोटे लघुउद्योग पण त्यामध्ये चालवत आहेत. आणि ऑलरेडी आम्ही त्याचे द नीड फाउंडेशन या माध्यमातून बरेच कॅम्प घेतलेले आहेत आणि घेतच असतो आहे आणि याचे लाभार्थी आमच्याकडे संख्या पण आहे. किती असेल ती तरी सांगू शकाल? मी काउंट नाही केलेलं पण साधारण 2023पर्यंतचा काउंट होता तो साधारणपणे एक 313पर्यंत होता, पण त्याच्या पुढचा मला बघावं लागेल.
मग आता महिलांकडे जर का म्हणलं तर महिला सुरक्षिततेसाठी आणि महिला सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी आपले विशेष प्लॅन काय असतील? निश्चितच काय होतं की महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण आणि सुरक्षितता ह्या 3 गोष्टी आपण विचारल्या. चांगला प्रश्न आहे हा. सक्षमीकरणासाठी आज आपण वेगवेगळे प्रोग्रॅम्स इथं घेतो आहेच आणि इथून पुढेही घेणार आहे की ज्याच्यामध्ये घरामध्ये पण गृहोपयोगी सामानातनं त्यांना काय चांगलं बनवता येईल आणि जे त्याला मार्केटमध्ये आणता येईल किंवा बाजारामध्ये त्याच्या एक वस्तुरूपी त्यांना त्याच्यात आर्थिक सहाय्य होईल अशा पद्धतीनं समजा केक तयार करणं असेल किंवा बाकीचे आता बरेच रेसिपीचे कुकिंग क्लासेस असतात, त्यातनं त्यांना मदत होऊ शकते. छोटी जे गिरणी असतात त्यातून त्यांना मदत होऊ शकते. तसं स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅममध्ये पण बरेच प्रोग्रॅम आहेत जे म्हणजे स्टिचिंगच्या रिलेटेड आहेत किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना MS ऑफिस आणि ह्याच्या एज्युकेशनमध्ये त्या DTP ऑपरेटर म्हणून ते जॉब करू शकतात, टेलिकॉलर जॉब करू शकतात की जे होम यूजमध्ये घरात राहून ते काम करू शकतात. ह्या एक गोष्टी आहेत. राहिलं सक्षमीकरणाचा हा विषय झाला. दुसरा विषय आहे की सुरक्षिततेच्या विषयासाठी आता इथं असा विचार चालला आहे की थोडं चेन स्नॅचिंगचे गुन्हे इथं जास्त प्रमाणात होतात. तर त्या संदर्भात आम्ही लक्ष देऊन एखादी आज पूर्ण ह्या भागामध्ये प्रभाग 3मध्ये काळवानाका येथे पोलीस चौकी आहे. तिथं साधारण 3 ते 4 लोकांचा स्टाफ आहे. पण मसोटीमाळा मन्नाडामाळापर्यंत तिथं काय तसं मध्ये कुठली जागा म्हणजे पोलिसांची यंत्रणा तिथं नाही आहे. मार्केट यार्डच्या आत आहे पण मार्केट यार्डच्या बाहेर नाही आहे. तर निश्चितच माननीय आमदार अमल माडिक साहेब यांच्या माध्यमातून आम्ही मागणी करणार आहोत भविष्यात की इथे एखादा आम्हाला छोटीशी शासकीय जागा आहे आपली आरोग्य केंद्राची आणि आरक्षित जागा आहे. त्याच्यावरती जर आपल्याला करता आलं तर एखादी तिथं पोलीस स्टेशन किंवा छोटीशी चौकी जरी तिथं करता आली तर त्या माध्यमातून हा पूर्ण एरिया सुरक्षिततेच्या माध्यमातून कव्हर होऊ शकतो. आणि CCTV बोलणं बरेच उमेदवार म्हणतात CCTV, पण CCTV टेक्निकली प्रूव्ह होऊ शकत नाहीत. तर मोठ्या चौकांमध्ये त्याचा वापर करता येईल. पण इथं रस्ते जर किलोमीटर म्हटले तर अंतर्गत 17 ते 18 किलोमीटरचे रस्ते आहेत. तर ह्या 17-18 किलोमीटरमध्ये जर CCTV बसवणं शक्य होणार नाही. पण रात्रीच्या वेळेसची व्यवस्था तिथं चांगली करण्यासाठी जिथं लाईट्स कमी आहेत तिथं लाईट्स इन्स्टॉल करणे आणि त्या पद्धतीने आपण काम करू शकतो. कोल्हापूर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून आपण काम बघितलेलं आहे, तर महानगरपालिका कामकाजामध्ये याचा फायदा कसा होईल तुम्हाला असं वाटतं? कोल्हापूर जिल्हा प्रभारी हे जे पद आहे ते माझं मुख्य पद आहे. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी भारतीय जनता युवा मोर्चाचं काम करतो आणि निमंत्रक सदस्य म्हणून भारतीय जनता पार्टीची जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्हा प्रभारी हे जे पद आहे यामध्ये युवा मोर्चा संघटन सुसंस्कृत चांगल्या विचाराची मुलं या परिवारामध्ये सामील करणे आणि त्या संघटनेतनं त्यांना आपल्याला ह्या विचारामध्ये पुढं आणणं. तर ह्या पद्धतीनं आम्ही बरीच मुलं यामध्ये संघटित केलेले आहेत. ते ॲक्टिव्हली पार्टिसिपंट पण आहेत आणि ते पूर्ण फक्त प्रभाग 3मध्ये नाही तर कोल्हापूरमधल्या 20 प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीने यापुढं काम करणार आहेत आणि येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पण ते चांगल्या पद्धतीने काम करतील. आता विरोधक म्हणतात की हा प्रभाग जो आहे तो स्पर्धात्मक आहे, तर आपल्याला असं का वाटतं की मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवावा? स्पर्धात्मक आहे असं त्यांचं म्हणणं आहे, पण मला ते काही गोष्ट पटत नाही. कारण आम्ही इतकी वर्षी इथं काम करतो आहे. बूथ वाईज आमच्याकडे कॅल्क्युलेशन्स आहेत ते तुम्हाला मी देतो की कायमच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांना आम्ही चांगल्या पद्धतीने लीड दिलेला आहे आणि यातला कुठलाही बूथ माझा मायनस नाही आहे. त्यामुळे स्पर्धा आहे असं मला काहीच वाटत नाही आहे. आणि आमचं जी संघटन शक्ती आहे भारतीय जनता पार्टीची ती फार मोठ्या प्रमाणात आहे. तिथपर्यंत पोचणं फार अवघड आहे लोकांना. त्यामुळं मला असं वाटतं की ती गोष्ट एवढी इम्पॉर्टंट मला आता वाटत नाही. प्रभाग नंबर 3मधील आता लोकांना, नागरिकांना किंवा मतदारांना तुम्ही काय आश्वासन द्याल? नक्कीच मला सांगावं बरं वाटेल की भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर येतो आहे. आज सर्वसाधारण गट ड मध्ये पुरुष या कॅटेगरीमधून मी निवडणूक लढवत आहे. तर माझ्या मतदार बंधूंना माझं आव्हान असणार आहे, पहिलं आव्हान असणार आहे की आपण मतदान करणं हा तुमचा अधिकार आहे आणि तो 5 वर्षातून एकदा तुम्हाला मिळतो आहे. तो तुम्ही अधिकार हा गमावू नका. मकर संक्रांत 14 तारखेला गोड आपलं तोंड करून 15 तारखेला आपण मतदानाचा हक्क बजावा आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार आपल्या प्रभाग 3मधनं निवडून द्या. आज तुम्ही आम्हाला 1 दिवस आमच्यासाठी द्या.
इथून पुढची 5 वर्ष आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुमच्या सगळ्या समस्यांमध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक विचार तुमचे घेऊन आम्ही समाज उपयोगी काम 4ही उमेदवार करणार आहे. तर हेच आमचं तुमच्यासाठी म्हणणं असणार आहे. सर, एक शेवटचा प्रश्न की आता तरुण मतदार जे आहेत, आता उमेदवार तरुण उतरलेतच मैदानात, पण त्याबरोबर पहिल्यांदा मतदान करणारे मैदानात उतरलेले आहेत की ते आता मतदान करायला येतील. तर त्यांनी म्हणजे त्यांची बघण्याची दिशा जी आहे ती वेगळी झालेली आहे. उमेदवारांकडे असू दे, पक्षाकडे असू दे, निवडणुकीकडे असू दे. तर त्यांना काय सांगाल तुम्ही? नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की 18 ते 24 वयोगटातली जी मुलं आहेत जी आता पहिल्यांदा मतदान करत आहेत, तर तुमचं हे मत पहिलंच आहे आणि हे सुशासन, सुसंस्कृत आणि भारत देश एक संघ ठेवणाऱ्या पक्षावर तुम्ही करावं. आणि हे निर्णय सर्व राज्य लेवलला असू दे, राष्ट्र लेवलला जो राष्ट्रप्रेरित जो पक्ष आहे, राष्ट्र संघटित प्रश्न आहे आणि राष्ट्रसेवेमध्ये पूर्ण वेळ दिलेल्या पक्षासाठी तुम्ही द्यावा, ही मी आपल्याला नम्रपणे विनंती करेन की त्याचा तुम्ही विचार करून त्या बटनावर, म्हणजेच ते कमळ बटन आहे भारतीय जनता पार्टीचं, यावरती तुम्ही मतदान करावं. ओके, थँक्यू सर. आज आपण विजयेंद्र सिंह माने, भाजपकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार, त्यांच्याकडे आलो होतो आणि त्यांचं नेमकं विकासाचं विजन काय असणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी सई कुलकर्णी, कॅमेरामॅन केतनसह.